अनेकदा ना आयुष्यात तुम्हाला तुमच्या आडनावाचा फार अभिमान असतो. तो अभिमान मला ॲक्च्युली शाळेतच आला होता. म्हणजे काय मी काही पुरस्कार मिळवला नव्हता, पण त्यावेळी सगळ्यात पहिला रियालिटी शोचा विनर माझ्या आडनावाचाच एक व्यक्ती झाला होता. त्याला मतंही आपण सगळ्यांनी दिली होती आणि म्हणजे ज्याला जेन्युअन मतं ज्याला आपण म्हणतो म्हणजे सुरुवात होती मतांची, तेव्हाचा तो विनर आहे. म्हणजे ते कोण? अभिजित सावंत सर माझ्यासोबत आहे. खूप खूप स्वागत आहे. म्हणजे मी असं म्हटलं की तेव्हाचा तो काळ म्हणजे आम्हाला असं वाटतं की मोहब्बते लुटाऊंगा इज द सक्सेस सॉन्ग म्हणजे जेवढं केवढं असेल. आणि आजचा तो दिवस जो काल घडला तेव्हा तुम्ही आणि अमित होतात, आज तुम्ही आणि सूरज होतात. अभिजित काय चालू होतं मनात जेव्हा तुम्ही ते सगळ्या त्याच पोझिशनला होता? मी आता खूपशा इंटरव्ह्यूजमध्ये म्हटलं की ज्या वेळेला फर्स्ट टाइम मी आणि अमित साना आम्ही उभे होतो त्यावेळेला एक दागदुख होती की जिंकायचं आहे, विनिंग ट्रॉफी पाहिजे. आणि मला ना तो जो मुवमेंट आहे ना त्याच्यामध्ये मला फक्त एवढं आठवतं की मी ट्रॉफी उचलली. हाच एवढा पार्ट मला त्यावेळेला आठवतो. मग ज्या वेळेला मी ह्या पोझिशनमध्ये परत आलो, मी म्हटलं की आज आपण हे सगळं डोळ्यात सामावून घेऊया, सगळं साठवून ठेवूया, कारण परत कधी येईल ना. आता मला परत नकोच आहे ती सिच्युएशन. त्यामुळे आत्ताची जी आहे ही शेवटची आहे. आता सगळं लोकांचे रिॲक्शन, तो तसाच स्टुडिओ परत एकदा भरलेला फुल. बसलेले लोक तर होतेच, पण लोक उभे होते आणि वाट बघत होते रिझल्ट काय येईल. ती एक्साइटमेंट, ती लोकांच्या डोळ्यामध्ये एक हे असते ना धाकधूक अशी प्रसंगाची, तो सगळा मुवमेंट मी बस साठवत होतो माझ्या मनामध्ये. आणि मग रिझल्ट अगदी खरं सांगू तर जेव्हा डिक्लेअर झालं ना कोण जिंकणार, मी फक्त डोळे बंद करून देवाला प्रे केलं की बाबा थँक्यू, तुझे आभार. आणि जे काय विनिंग पोझिशन असेल त्याला चांगलं आहे. पण मेन हेच होतं की थँक्यू, सगळं व्यवस्थित झालं. मी सगळं जे बघितलं आता ह्या सिच्युएशनला बस डोळ्यात सामावून घेतलं म्हणून. पण आता मला खरं असं वाटतं कारण तुम्ही आमच्या सोबत आहात, मला माहिती आहे आवाज खूप आहे, तरी एक गाणं झालं असतं तर भारी झालं असतं आताच. मोहब्बतें लुटाऊंगा मैं, छेड़ के मन का साज साज फिर गाऊंगा, मैं भूल से ना पाऊंगा. क्या बात आहे. अभि सर, नेहमी तुम्हाला लोकांनी विचारलं आणि मला खरं असं वाटतं जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्सला घरी आलेलो तर मी हा प्रश्न तुम्हाला विचारला होता की इतके दिवस झाले तरी तुमच्याच मित्रांनी तुमच्यावर विश्वास नव्हता. जो शेवटच्या वेळा तो बोलून पण त्यांनी दाखवला. किती वाईट वाटलं हो तो क्षणावर, कारण तुम्ही सगळे म्हटलं की एवढी 16 लोक आली तरी मी आज एकटा आहे. हो. आणि मी शेवटपर्यंत जे मित्र शोधत होतो ती खोज म्हणेन किंवा तो शोध जो आहे तो अधुरा राहिला. आणि मला असं वाटायचं की तुम्ही माझ्यावरती विश्वास तर ठेवा. ठीक आहे, माझी आणि निकीची जी मैत्री होती ती गेमसाठी नव्हती. ती आम्ही एक ॲज अ ह्युमन एकमेकांना समजत होतो. तिच्यामधले चांगले गुण मला समजत होते, माझ्यामधले चांगले गुण तिला समजते. तिचे चांगले गुणांमुळे किंवा ती जे गोष्टी काय काय शिकवायची मला सांगायची, त्यामुळे ॲज अ ह्युमन मी खूप डेव्हलप होत होतो. आणि हे देवाणघेवाण आमच्यामध्ये होतं. आणि हीच एक फ्रेंडशिप होती, नॉर्मल प्युअर, विदाउट एनी नथिंग इन द गेम थिंकिंग वाईज असं काय. पण त्याला नेहमीच टीम बीनी कलर देण्याचा प्रयत्न केला. त्यांना विचार होता की हे काहीतरी वेगळं प्लॅनिंग करताय, ह्या दोघांचं काहीतरी कटकारस्थान वेगळं चाललंय. तसं कधी नव्हतं. ते समजू शकले नाही, त्या गोष्टी समजू शकल्या नाही. आणि जर ते समजले असते तर मे बी म्हणजे विनर तर आहे, टॉप 2 आहे, पण बाकीच्यांनी आपला गेम आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने केला असता आणि आणखीन चांगल्या पोझिशनवरती संपवला असता. आम्ही नेहमी असा विचार केलेला आणि मला तुम्हाला तो प्रश्न विचारायचा पण आज विचारतो की आपण जेव्हा इतक्या एस्टॅब्लिश असतो तेव्हा जेव्हा आपण पुन्हा एकदा रिअलिटी शोमध्ये जातो, इट इज स्टार्टिंग फ्रॉम पॉईंट ए. ही सुरुवात तुम्हाला का करायसाठी वाटली हो या क्षणी तुमच्या आयुष्याच्या? मला आयुष्यामध्ये ना एक्सप्लोअर करायला खूप आवडतं. मी खूप एन्जॉय करतो एक्सप्लोअर करणं. माझा प्रॉब्लेम हा होत होता की मी एक भावनिक माणूस असल्यामुळे ना कधी कधी भावनांच्या आहारी खूप जातो. आणि मी ह्या गेममध्ये पण तेच झालं. काही किती वेळा असं झालं की मी भावनांच्या आहारी जाऊन मी ते त्या चूक दाखवू शकलो नाही किंवा ठेवू शकलो नाही. कधी कधी लोकांची मनं जपण्यासाठी त्यांच्या हामध्ये हा मिळाला तर कधी कधी मी विचार केला की जाऊ दे, आपण कोणाला हर्ट नाही केलं पाहिजे. अशा गोष्टी. किंवा मी ह्यांच्याबरोबर त्यामुळे राहतोय कारण मला ह्यांच्याबद्दल प्रेम आहे. त्यावेळेला जर मी तो एक स्ट्रॉंग डिसिजन घेतला असता की बाबा ते चुकतात, सोडा, आपण पुढे जाऊया,
तो घ्यायला, डिसिजन घ्यायला खूप वेळ लागला. पण तो स्वभावगुण आहे. हा, तो स्वगुणच आहे, तो असा गुण आहे, तो माझ्यामध्ये आहेच. त्यामुळे मी आयुष्यामध्ये असं गोष्ट आली की भावनांमुळे मी थांबलोय. पण अदरवाईज मला एक्सप्लोअर करायला खूप आवडतं. मी बिग बॉस मध्ये येण्याच्या आधी हाच विचार केला की अभिजित सावंत सिंगर जे नाव कमवलंय, जे काय आहे ते पाय ठेवतातच बाहेर ठेवून यायचं आणि आतमध्ये घुसायचं ॲज अ कंटेस्टंट आणि सगळे मिळून जे कारण असं जर मी आपला मोठेपणा आकडपणा ठेवला असतं तर मी लोकांना समजू नाही शकणार. त्यामुळे समजून घ्यायला पाहिजे. जसं एकदा घनश्याम बरोबर असं झालेलं की घनश्यामला खूप सवय होती लोकांना असं हात लावून बोलायची. तर बाकीचे लोक समजून नाही घ्यायचे. तर मी थोडा विचार केला की का असं करतो. तर बिकॉज ऑफ त्याच्या अपीरियन्समुळे ना त्याला दाखवावं लागायचं की मी तुमच्याशी बोलतोय. आता आपण ज्या वेळेला आय टू आय लेवलला बोलतो त्यावेळेला आपण एकामेकांकडे बघतो आणि बोलतो. एखादा माणूस जर थोडासा खाली असेल तर त्याच्याशी असं बोलावं लागतं. नाहीतर मग त्याचे खूपशा गोष्टी तो जर बोलत असेल तर त्याला हे सांगावं लागतं की मी तुझ्याशी बोलतोय, तू खाली बघ. नो. आणि ती त्याचं सायनिंग एक पद्धत होती की हात लावायचा आणि मग तू दाखवायचा की बघ खाली आणि मग बोल. ते मला कळलेलं, पण ते बाकीच्यांना कळत नव्हतं. तर अशा गोष्टी एक्सेप्ट करणं खूप इम्पॉर्टंट होतं. आणि म्हणून मी म्हटलं की जे काय नाव हवं ते बाहेर ठेवा आणि एज एक कंटेस्टंट म्हणून या घरात वावर करा. पण मला खूप आनंद झाला की फ्रॉम द पॉईंट 1 टू द पॉईंट Z तुम्ही जेंटलमॅन खेळलात. इज दॅट द प्राऊड मोमेंट फॉर यू ऑल्सो? ऑफकोर्स खूप मोठी प्राऊड बिग बॉस मोमेंट मध्ये आहे. होत नाही ते शब्द होत नाही आणि भीती होती की नाही होणार की तुम्ही आपण म्हणू की जर चांगलं राहून तुम्ही गेम मध्ये एवढ्या वरती येऊ शकता हे पॉसिबल नाही आहे. तुम्हाला कटकारस्थान किंवा आपण नेहमी म्हणतो की बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही धडपड करताच तुमची इमेज डॅमेज होते. काही लोकांची इमेज डॅमेज झाली. स्वतःची इमेज उंचावणं ते पण बिग बॉसच्या घरात हा. आणि ते पण ॲज अ पर्सन. म्हणजे ठीक आहे ॲज अ गेमर तुम्ही उंचावू शकता, पण ॲज अ पर्सन, ॲज अ ह्युमन ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे खरं म्हटलं तर. अशा ठिकाणी जिथे सगळे तुटून पडतात तुमच्या इमेजलाच ॲसॅसिनेट करायला. त्यामुळे खूप मोठी अचिव्हमेंट आणि खूप आय फील रिअली प्राऊड अबाउट इट. And we are proud about it. Thank you so much for bringing Sawan back on that scene. Thank you so much. आणि खूप मजा आली तुम्हाला पाहताना. आणि खऱ्या अर्थानं आता काय काय आहे पोतडीत आणि काय काय करणार आहात? गाणी आहेत, संगीत आहे, तुम्हाला द्यायचं आहे? हो, आता म्युझिक तर करायचंच आहे. म्युझिक माझ्याकडे आहेच. ते माझं घर आहे. हो, ते माझं घर आहे. ते मला 40 आपण रेडी विथ दॅट. पण आता बघूया. मी सगळं आता अग्रेसिव्हली आणखीन काम करायचं आहे. त्यामुळे मी जर आता कोणी काम घेऊन ना तर मी त्यांच्या घरी जाणार आहे काम मागायला. हो, आता काय प्रॉब्लेम आहे बाबा. त्यामुळे जस्ट आय एम थिंकिंग की येणाऱ्या काळामध्ये जेवढं काय करता येईल तेवढं करणार मी. सुपर. थँक्यू सो मच अँड आय एम रिअली प्राऊड. थँक्यू. आणि जाता जर तुम्ही अजून एक गाणं ऐकलं तर गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना, थांबना, थांबना. क्या बात है. थँक्यू सो मच विद्या. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.